नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप झाला आणि मग कोणता आमदार कोणाच्या वाटेला यावर अनेक दिवस खल चाला. त्यामध्ये एक नाव अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण ते आमदारांचेही नेते, विधिमंडळाचे प्रमुख अशा स्वरूपामध्ये त्यांच्याकडे जबाबदारी होती. ते न्यायाधीशाच्या भूमिकेत होते. मग जो न्यायाधीश आहे तोच कोणाच्या बाजूने, हा खूप मोठा प्रश्न तयार होत होता. आणि अखेरीस त्यांनी अजितदादांची साथ निवडली नरहरी झिरवळ. इतकंच नाही, एवढं करून पण त्यांच्या वाटेला मतदारसंघात तिकीट मिळेल की नाही अशी परिस्थिती तयार झाली. तर तिथेही त्यांनी अपक्षपणे उभं राहून आपली बाजी मारलीच. त्या आता मंत्रिमंडळात आहेत. राष्ट्रवादीचे अनेक प्रश्न आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप पण होत आहेत आणि ते उत्तम वक्ते आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत राष्ट्रवादीची पुढची दिशा, न्यायाधीश म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका आणि त्यांची स्वतःची राजकीय कारकीर्द. नरहरी झिरवळ साहेब, खूप खूप स्वागत. नमस्ते. नमस्ते. आम्ही तुम्हाला सातत्यानं विधिमंडळामध्ये भाषण करताना बघितलं आहे. तुम्ही उपाध्यक्ष होण्याच्या अगोदरही उत्तम असा वक्ता आदिवासी मंत्र्यांपैकी, नेत्यांपैकी कोणी तर तुमच्याकडे बघितलं जातं. अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे जे न्यायाधीश म्हणून भूमिका आली होती, त्या भूमिकेमध्ये तुम्ही कुठे डळमळला आणि त्यामुळे योग्य निर्णय देता नाही आला असा जो आरोप होतो, किंवा तुम्ही योग्य भूमिका नाही घेतल्या, हा जो तुमच्यावर आरोप होतो, त्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, तसं मी निर्णय देताना निपक्षपातीपणे द्यायचा म्हणून निर्णय द्यायला विलंब झाला. बरं. बाकी निर्णय देण्याला मी कुठं कोणाच्या दबावाखाली आलो किंवा काय असं अजिबात नव्हतं. कारण त्या खुर्चीचं जे महत्त्व आहे किंवा तिचं जे काम आहे का निपक्षपातीपणे कुठल्याच प्रकारचा आकस किंवा हा माझा तो परका असा म्हणून न्याय देता येत नाही, अशी आपण एक गीतेची शपथ घेतलेली असते. आणि त्या पद्धतीनं मी निर्णयाला विलंब झाला. नंतर पुढं कोर्टात जाऊन त्याच्यानंतर नवीन अध्यक्षांची निवड झाली, एवढंच झालं. बाकी मी कुठेही कोणावर तसं. आता तुमच्या पक्षाचा विषयी कोर्टात अडकलेला आहे आणि तुम्हाला खाली ती तळतीप लिहावी लागते की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तर याची काय अडचण होते? त्रास होतो काही? त्याचा त्रास वगैरे काही नाही. कारण आता एकदा कोर्टानंच दिलेली किंवा आयोगानंच दिलेला जो निर्णय आहे त्याच्यात बदल होण्याचं काही काम येत नाही. कारण आयोगसुद्धा कोर्टाप्रमाणेच योग्य न्याय देत असतं. आजपर्यंत असं घडलं आहे का जे आयोगानं निर्णय दिला आहे त्याच्यात कोर्टानं वेगळा निर्णय दिला आहे असं कधी घडलेलं नाही. म्हणून तसं काही वाटायचा प्रश्न. आयोगात हस्तक्षेप न्यायनिवाडा करताना न्यायालय करत नाही अशा स्वरूपाचा एक इतिहास आहे आणि त्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स आहे ते आमच्याच बाजूने येतं म्हणून निकाल. पण मधल्या काळामध्ये तुम्ही एवढं सगळं अजित पवारांच्या बाजूने उभं राहिला, सगळं उभं राहिलात, तरी तुम्हाला उमेदवारी देताना खूप अडचण आली तिथे? नाही, अडचण म्हणून तशी तर फार नाही आली. पण शेवटी कसंही कोणी असेल तरी एक काही ठराविक प्रमुख नेते सोडता प्रत्येकाला वाटतं का एक टर्म झाली, दुसऱ्या टर्मला थोडंसं अडचणीचं वाटतं, तिसरीला परत थोडी अडचण जास्त वाढते, चौथीला तर एकदमच वाढते. आणि माझी टर्म होती आत्ताची चौथी. त्यामुळे मी जर काही केलं असेल तर मला आत्मविश्वास होता. नेत्यांनाही माहीत होतं का बाबा याला दिलं पाहिजे. पण ह्या फुटीच्या प्रकारात काही मतदारसंघात उलटपालट होतं की काय असं म्हणून वाटत असेल कोणाला. पण मला बाकी खात्री होती का मला उमेदवारी देणार म्हणजे देणार. त्याला तुम्ही निवडूनही आलात, तुम्ही मंत्री झालात, पण तुम्हाला जसं हवं तसं मंत्रिपद नाही मिळालं. आदिवासी म्हणून तुमच्यावर थोडंसं सापत्नीपणाची वागणूक दिली तुम्हाला, असं जो तुमची खंत आहे ती काय बोलून दाखवलीत का तुम्ही? नाही, खंत नव्हती ती. मी जेव्हा पालकमंत्री म्हणून माझी निवड हिंगोलीला झाली तेव्हा हिंगोलीला जातानाच काही आमदार जी मंडळी आहे, महायुतीचेच 3 आमदार आहेत, त्यांनी तिघांनी सांगितलं की बाबा आता आम्हाला काहीतरी न्याय मिळेल. कारण आमचा तालुका हा औद्योगिक क्षेत्रात मागं आहे, पाण्यात सिंचनासाठी मागं आहे, कुठल्याही गोष्टीला असा भरभक्कम विकास झालेला नाही. आणि तुमच्यासारखा दादांचा विश्वास असणारा किंवा फडणवीस साहेबांचा, शिंदे साहेबांचा विश्वास असणारा माणूस आम्हाला जेव्हा पालकमंत्री मिळाला आहे आणि तुम्हालाही तळागाळातली सगळीच बारकावे असल्यामुळं आम्हाला भरीव निधी मिळून आणि वेगळं काहीतरी करता येईल, MIDC आणता येतील किंवा विजेचे प्रश्न असतील ते सोडवता येतील
किंवा छोटे बंधारे घालून तिकडं मोठ्या बंधाऱ्यांना अडचणी आहेत, पण छोटे सिमेंट बंधारे मोठ्या प्रमाणात करता येतील. आज तिथली परिस्थिती अशी आहे का बऱ्याच ठिकाणी साधी गोष्ट आहे का स्मशानभूम्यासुद्धा नाही आहेत. त्यांनी ती खंत व्यक्त केली. अगदी पण झिरवळ साहेब, मंत्रीपद पण जर बघितलं तर म्हणजे तुम्ही आदिवासी नेते होतात, त्या भागातून येतात, आदिवासी मंत्रिपद मिळू शकलं असतं तुम्हाला. तुम्हाला अन्न आणि औषध प्रशासन असा विषय दिला जो तुमचा विषयाशी निगडीतच नाही आहे. मग तिच्यावर तुम्ही खंत व्यक्त करतच होता ना की अरे हे कोणतं डिपार्टमेंट दिलं म्हणून. नाही, मला सुरुवातीला असं वाटत होतं का हे डिपार्टमेंट औषध आणि अन्न प्रशासन आणि विशेष सहाय्य अशी जी तिन्ही आहेत, तर तिन्ही मला वाटतं का एकदम सर्वसामान्याच्या गरजेची किंवा मनुष्य प्राणी म्हणून म्हटला तर तो मोठा असेल, पैशावाला असेल, गरीब असेल, सगळ्यांना गरज आहे ती अन्नाची आणि औषधाची. तर अन्न हे अन्न नागरी पुरवठाचा विषय येतो, पण अन्न चांगल्या प्रतीचं असावं त्याच्यावर कंट्रोलिंग हे त्या डिपार्टमेंटमध्ये आहे. तसंच आजचं मेडिसिन औषध जर म्हटलं तर बाळ पोटात असताना त्या दिवसापासून त्याला गरज आहे, तर अगदी शेवटचा अगदी शुगर डायबेटीसपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत चमच्याने दुधाच्या अगोदरसुद्धा औषधच पाजलं जातं. असं महत्त्वाचं डिपार्टमेंट ते आहे. मला समाधान वाटलं का माझ्याकडून खूप चांगलं काम होईल असं माझं मत आहे. अगदी चला मान्य करूयात आपण, तुमच्याकडून चांगलं काम होईल. दुधातली भेसळ हा अत्यंत जिकरीचा प्रश्न आहे. मग तो कोणी तपासावा? मग तो दूध मंत्रालय जे आहे, दुग्ध मंत्रालय, त्याच्याकडे टाकायचा किंवा अन्न प्रशासनाने तपासायचा. 70% दूध हे जे विकलं जातं ते भेसळयुक्त आहे अशा स्वरूपाचा अहवाल आहे. काय होऊ शकतं यावर? आहे ना, मी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 15 दिवसांनी आढावा बैठक घेतली आणि पहिलं मी सांगितलं का बाबा हे मागं काय चालत आलं आहे, किती काम कशा पद्धतीने चालत आलं आहे. फक्त एकच मी जनतेकडून जे ऐकतो नेहमी का आज अशिक्षित माणूस जरी असेल तरी प्रत्येक माणूस म्हणतो का पूर्वी फॅट माणूस असेल तर त्याला अटॅक यायचा, असा एक समज होता. आज कोणी असेल कोणालाही अटॅक येतो, कोणालाही ब्रेन ट्यूमर होतो, कोणालाही नको तो आजार होतो. तर सरळ सरळ लोक म्हणतात आजार होतील नाही तर काय होईल, सगळं भेसळ झालं आहे. याचा अर्थ तो अशिक्षित आहे तरी त्याला वाटतं का भेसळ आहे. ही जी काही चर्चा आहे तर ती पहिली दुधात सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण दूध हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एखाद्याला दुधाचा चहा चालत नाही, दूध चालत नाही, दही चालत नाही, तूप चालत नाही, पण दुग्धजन्य पदार्थ दिवसभरात माणूस कुठं ना कुठं पण तो सेवन करतोच आणि त्याचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात होतो. आणि तेव्हा मी त्याच दिवशी आदेश केले होते का वन टाईम कोणालाच न सांगता उद्याच आपल्याला काही शॅम्पल घेऊन टेस्ट करायची. तर सकाळी 8 वाजेपासनं साधारण 12 वाजेपर्यंत एक 1068 शॅम्पल घेतले आणि ते तपासले. तर जवळपास 133 शॅम्पल हे बाधित निघाले. बरं, 133. आणि त्याच्यात सोडियम क्लोराईडच जास्तीचं मिळतं. तर मग सोडियम म्हटलं तर मीठ, मग मीठ तर दुधात मीठ टाकलं तर दूध खराब होतं किंवा फुटतं. पण हे त्याच्यात सोडियम क्लोराईड टाकलं जातं. तर त्याचं जेव्हा मी तज्ज्ञांकडून विचारलं का बाबा हे का, तर त्याचंच दुसऱ्या बाजूने कुठलं केमिकल वापरून आणि खराब झालेलं दूधसुद्धा एकदम चांगलं दूध तयार होतं. म्हणूनसाठी आता जे काही शॅम्पल घेतलेत त्याची नावं आहेत आमच्याकडं, तर त्याची पुन्हा बारकाईने चौकशी करून आणि त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे. अत्यंत महत्त्वाचा निर्णय असेल. पण हे सगळे डेअरीवाले कोण आहेत? तुमचेच राजकारणी आहेत की सगळे? नाही, डेअरीवरच झाले असंही नाही. आपण शॅम्पल घेताना अगदी डेअरी, टँकर, पाऊच, सुटं अशा सगळ्या प्रकारचे घेतलेत. त्याच्यामुळं त्याच्यात आता कोण कोण आलं आहे त्याची माहिती घेऊन मी आपल्याला सांगेन. काही हरकत नाही. म्हणजे शुभेच्छा आहेत. काम झालं तर खूप मोठं काम असेल तुमच्या हातून. चला पक्षाकडे वळू थोडंसं. तुम्ही ज्या पक्षाबरोबर आहात आता त्या पक्षाच्या दर आठवड्याला बैठका होत आहेत. तुमच्या जिल्ह्यातले एक नेते येतच नाही त्या बैठकीला, छगन भुजबळ.
ते काय नाराज आहे, तुम्ही दूर करणार की त्यांची नाराजी? तुम्ही जिल्ह्यातले आहात तुम्ही. नाही, भुजबळ साहेब तसं मागच्या आत्ताच्या एका मंगळवारी आले नाही, त्याच्या पाठीमागच्या मंगळवारी आले नव्हते. बाकी इतर वेळेला आले होते ते. शिर्डीला जेव्हा आमचं हे झालं, मेळावा झाला, तेव्हा भुजबळ साहेब आले होते. येऊन लगेच गेले. नाराज होऊन गेले ते लगेच? नाराज होऊन नव्हते गेले. थोडी तब्येतही, आणि इथं त्यांनी जो काही एक 10-12 वर्षापासून काय त्याला म्हणतात, रनिंग वगैरे घेतात, म्हणजे त्या स्पर्धा, त्याचं नियोजन हे 10-12 वर्षापासून ते करतात. आणि म्हणून मग तिथं दादांना सांगून दादांनी क्रीडामंत्री म्हणून भरणे मामांनाही त्यांच्याबरोबर पाठवलं आणि ते इथे येऊन तो कार्यक्रम केला त्यांनी. पण मग ते भाजपात जाणार आहे, त्याची चर्चा जाणार आहे का ते भाजपात? भाजपात जाणार नाही. साहेब खूप मोठ्या विचाराचे आहेत, खूप मोठ्या मनाचे सुद्धा आहेत. ते असं करणार नाही, कारण नाशिक जिल्हा किंवा महाराष्ट्रातला OBC हा त्यांच्याकडे अगदी आशेनं पाहतो, आणि म्हणून भुजबळ साहेब इकडं तिकडं काही करणार नाहीत. बरं, चला, तो भुजबळ साहेबांचा विषय झाला. दुसरा अडचणीचा विषय धनंजय मुंडे. बरं, आता तो धनंजय मुंडे म्हणजे असा विषय झाला आहे की तो पिच्छा सोडत नाही तुमचा. दर 4-5 दिवसांनी कोणतं तरी मोठं प्रकरण येतं. कधी 60 कोटी, 275 कोटी, आज करुणा मुंडे. मुंडेंचं काय करणार तुम्ही अखेरीस? नाही, असं आहे, त्यांच्यावर देशमुखांचं मर्डर, त्याच्यावर त्यांचंच नाव त्यांनीच केलं, हेच त्याचे निर्माते किंवा सर्वसर्वा. पण त्यांनी स्वतःही सांगितलं ना, मी जर तसा त्याच्यात लागेबांधे असेल तर मी स्वतः फासावर जायची माझी तयारी आहे. तसं मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीच्या तेच सांगितलं का जर कोणी असेल, तो जर त्याच्यात दोषी आढळला तर त्याला गय केली जाणार नाही, त्याला पक्षातून तात्काळ बडतर्फ केलं जाईल. पण ठीक आहे, चला, आता म्हणजे तुम्ही सगळेजण एकच उत्तर देताय. आता त्या म्हणतात पुरावे इतके दमानी आणून देत आहेत, सगळे येत आहे. आज तर त्यांच्यावर थेटपणे आरोप कोर्टातच झाला, कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं घरगुती स्वरूपाच्या सगळ्या प्रकरणांमध्ये. पण तरी काही कारवाई होत नाही. ठीक आहे, तुम्ही योग्य वेळेला कारवाई करा याची अपेक्षा करूयात. ते गुलाबराव पाटील मागे पण बोलले, आता पण बोलले, ते म्हणतात तुम्ही आल्यामुळे आमचं नुकसान झालं, तुम्ही आल्यामुळे आम्ही 100 आलो असतो, त्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही, अजितदादांमुळे शिवसेना वाढली नाही. हा त्यांचा सातत्यानं आरोप आहे. कसं बघतात का तुम्ही? त्यांना अडचण करून ठेवली? नाही, असं तर काही कुठं झालेलं नाही. कारण जे उमेदवारी देण्यापासून तर अगदी मंत्रिमंडळ स्थापन करेपर्यंत तर पालकमंत्री देईपर्यंत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळं तसा प्रश्न कुठंच उद्भवलेला नाही. पण ते अगोदर पण तुम्ही उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये होता तेव्हाही ते म्हणायचे अजितदादांमुळे अडचण झाली. आता ते देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये तरी म्हणतात अजितदादांमुळे अडचण झाली. काय अडचण म्हणजे तुम्हाला कळलं तर असेल काय अडचण होती? नाही, तसं तर काहीच अडचण नाही आहे. कारण गुलाबराव पाटील साहेबांनीच 2 वेळा सांगितले. बाकीचे जे आहेत, समजा फडणवीस साहेब आहेत किंवा शिंदे साहेब आहेत, प्रत्येकाला असं तर वाटलं असेल ना. आता दादांनाही वाटत असेल किंवा दादांच्याही कार्यकर्त्यांना वाटत असेल आपण स्वतंत्र लढलो असतो तर कदाचित आपले जास्त आले असते. पण जे आलेत ते त्या कामाच्या मोबदल्यात, जे त्यांनी महायुती म्हणून काम केलं त्याच्यात असं एवढं मोठं घवघवीत यश आलं आहे, तर ते एखाद्या दुसऱ्याने सांगून काही फरक पडणार नाही असं मला वाटतं. पण मग तिच्याने तुमच्या मिठाचा खडा पडत नाही? नाही पडत. आता किती दिवसापूर्वी ते बोलले होते, काही परिणाम झालेला नाही. आता काल बोलले असतील, काही परिणाम होणार नाही. कारण ते सुद्धा एक बोलण्याच्या ह्याच्यात थोडंसं बोलून जातात. मी कधी काही एखादी गोष्ट विनोद म्हणूनही करतो तर बोलून जातो, तसंही ते बोलले असतील असं मला वाटतं. चला, आता विनोदानं तुम्हीच घेताय म्हटल्यानंतर आता काय सांगायचं. जिरवे साहेब मधल्या काळामध्ये आदिवासींसाठी तुम्ही मोठं आंदोलन केलं, त्या मंत्रालयातून जाळ्यांवर कुदलात, त्याच्यावर तुम्ही सगळं ते जी भरती होती ती थगी थांबवण्याची मागणी केली. तिच्यावर काय झालं आता त्या भरतीचं? ज्या दिवशी आंदोलन केलं, म्हणजे आंदोलन मी लगेचच आंदोलन केलं असं काही नाही. एक 2-4 वर्षापासून मी सातत्यानं त्याचा प्रयत्न करत होतो, पण ते कुठं हे त्याचा निर्णय होत नव्हता. आणि थोड्या दिवसांनी आचारसंहिता लागणार आहे असं सगळ्या राज्यभर झालं. जी मुलं आहेत ती बिचारी तिष्ठत होती का पेसा भरती, त्यांच्या एक्झाम झाल्या होत्या, ते मेरिटला आले होते, फक्त त्यांचे आदेश दिले जात नव्हते का जे पालघरमधून काही OBC त्या पेसाच्या विरोधात होते. आणि मग मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब होते,
2-4 वेळा झालं, उद्या करू, परवा करू, 4 दिवसांनी करू, पण ते थोडंसं टाळलं जात होतं असं नाही, पण ते कार्यवाही होत नव्हती. म्हणून त्या दिवशी आम्ही 4-5 आमदारांनी ठरवलं का बाबा आता काही ना काही करायचं. म्हणून 1 तारखेला का 2 तारखेला आम्ही कैलासवासी पिचड साहेब त्यांना बोललो का साहेब हे असं असं होतं आहे, आपण एक सरकारला अगदी शांततेच्या मार्गाने एक आंदोलन करू. म्हणून पहिल्या दिवशी आम्ही आंदोलन केलं गांधी पुतळ्याच्या समोर. पिचड साहेब स्वतः होते त्या आणि सगळे बाकीचे आम्ही सगळे आमदार होतो. त्या दिवशी आम्हाला येऊन आश्वासन दिलं, 5 मंत्री आले, आम्हाला घेऊन गेले, शिंदे साहेबांच्या समोर बसवलं आणि आज संध्याकाळपर्यंत तुमचा निर्णय करतो असं म्हणून झालं. त्याच्यावर 4-5 दिवस गेले. आम्ही समजू शकलो का ती कुठंतरी ती कायदेशीर बसवण्याच्या दृष्टीने पुढं जात असेल आणि त्याच दिवशी कॅबिनेट होती. मग आम्हाला वाटत होतं की कॅबिनेटवर तो निर्णय आज होणार. म्हणून आम्ही अगोदर भेटलो तर त्याच्यावर कोणी गांभीर्यानं घेतलं नाही. म्हणून अचानक तो आंदोलनाचा पवित्रा थोडासा जास्तच ओर झाला. पण त्याच रात्री 2:30 वाजेपर्यंत सगळं जे आर तयार होऊन आणि फक्त CM साहेबांच्या सही वाचून राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्याच मुलांना कंत्राटी मानधनी पद्धतीनं गव्हर्नमेंटच्या कंत्राटवर मुलांना घेतलं. मुलं समाधानी आहेत. आता आमचं चालू आहे का आता कायम करा. तर कदाचित थर्ड पार्टी कंत्राट राहिला असतं तर भरोसा कमी, पण हे गव्हर्नमेंटचंच कंत्राट आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम येणार नाही. तर जिरवे साहेब, चला आदिवासींसाठी तुम्ही आंदोलन केलं, या ठिकाणी तुम्ही आता अजित पवारांची कास धरली आहे. शरद पवारांशी नंतर कधी संपर्क झाला? कारण त्यांचं तुमच्यावर बरंच प्रेम होतं, त्यांनीच तुम्हाला उपाध्यक्ष केलं होतं. आजही प्रेम आहेच ना त्याच्यामुळं. आणि साहेब आहेत. फक्त आता भेटीला सध्या भेट वगैरे काही माझी झालेली नाही, बोलणं पण नाही कधीच नाही. मुख्यतः राजकारणात 2 दिशा झालेल्या आहेत, पण या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही सातत्यानं वादात अडकते आहे. महायुतीत सर्वात जास्त वादात अडकणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे सध्या. छगन भुजबळांचं प्रकरण असो, मुंडेंचं प्रकरण असो. आणि त्यामुळे यावेळेला तरी अजित पवारांना पक्षासकट स्वतःची प्रतिमा ही स्वच्छ राखण्याचा प्रयत्न करावा लागेल. अन्यथा 2014 पासून किंवा 2014च्या अगोदरही पृथ्वीराज सरकारमध्ये जे काही पक्षाची आणि अजित पवारांची बदनामी पाहायला मिळाली तशा स्वरूपाचं चित्र उभं राहू शकतं. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या मंत्रिपदासाठी. थँक्यू.